नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या राजकीय रणधुमाळीत राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण, नांदेडचे लोकसभा खासदार रवींद्र चव्हाण, खासदार नागेश पाटील अष्टीकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माधव पाटील जवळगावकर अशा बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या राजकीय दिग्गजांपैकी नक्की कोण बाजी मारणार आणि बँकेवर कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण नांदेड जिल्ह्याचं लक्ष लागलंय. याचाच आढावा घेतलाय आमचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी श्रीराम मोटारगे यांनी. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 12 जागांसाठी 26 जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज 28 जुलै रोजी मतमोजणीला अगदी सकाळपासून सुरुवात झाली. जरी निवडणुका मध्यवर्ती बँकेच्या असल्या तरी या निवडणुकीमध्ये मात्र दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ज्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री, भाजपाचे राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. थोड्याच वेळामध्ये या निवडणुकांचा निकाल लागणार नाही. कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आणि कोणाच्या कपाळाला गुलाल लागणार याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काहीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. श्रीराम मोटरगे, टॉप न्यूज मराठी, नांदेड.